नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण हा विषय सध्या महाराष्ट्रात खूप गाजणारा ठरलेला आहे आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। परंतु काय आहे मराठा आंदोलनाचा इतिहास, मराठा आंदोलनाला सुरुवात कशी झाली, हे आंदोलन वाढत कसं गेलं, कुठे याला हिंसक वळण लागलं तर कुठे याला मराठा वर्सेस ओबीसी असा रूप सुद्धा देण्याचा प्रयत्न केला गेला, हे समजून घेऊया आपण या व्हिडिओमधून। बघा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुरुवातीला फक्त एससी एसटी लाच आरक्षण देण्यात आलं होतं, परंतु मोरारजी देसाई यांचे सरकार आल्यानंतर देशामध्ये 52% ओबीसींची संख्या आहे आणि त्यामुळे ओबीसींना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे या उद्देशाने बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली। 1980 मध्ये मंडल आयोग भारत सरकारला रिपोर्ट सादर करतो की देशामध्ये ओबीसींची संख्या ही 52%च्या आसपास आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला शिक्षणामध्ये आणि गव्हर्नमेंट नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ओबीसी मध्ये येणाऱ्या एकूण 3000 पेक्षा जास्त जनजातींची यादी करण्यात आली, परंतु त्यामध्ये मात्र मराठा समाजाचं नाव नव्हतं आणि इथून सुरुवात होते मराठा आंदोलनाची। 22 मार्च 1982 ला माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाचा विरोध करत मराठा आरक्षणासह इतर वेगवेगळ्या 11 मागण्यांसाठी मुंबईत पहिला मोर्चा काढला आणि तेव्हा मराठा समाजाचेच बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। परंतु त्यानंतर बाबासाहेब भोसलेंचं सरकार पडलं आणि अण्णासाहेब पाटील यांच्या एकही मागण्या मान्य झाल्या नाही आणि त्यामुळेच आता समाजासमोर जाऊन काय उत्तर द्यायचं या भावनेतून अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली। मंडल आयोग लागू झाल्यानंतर राज्यात मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली आणि कुठल्याही जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगाने काही निकष सुद्धा आखून दिलेले होते। त्यानुसार महाराष्ट्रात 1995 साली न्यायाधीश खत्री यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा न्यायाधीश खत्री यांच्याकडे सोपवण्यात आला। खत्री आयोगाने सन 2000 साली अहवाल सादर केला आणि त्यानुसार ज्या पोटजातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहे त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्यात आला। मात्र ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही त्यांची ओबीसीत वर्गवारी झाली नाही। खत्री आयोगाने त्यावेळी सांगितलं होतं की सरसकट मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश केला तर ओबीसी मध्ये येणाऱ्या अन्य 272 जातींवर अन्याय होईल। त्यामुळे नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा बापट आयोगाकडे आला आणि बापट आयोगानं महाराष्ट्रभर सर्वेक्षण करून 2008 साली अहवाल सादर केला। बापट आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यास त्यांनी नकार दिला। न्यायाधीश बापट आयोगानंतर महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या व आंदोलन सुरू झाली आणि इथून पिक्चर सुरू होते मनोज जरांगे यांची। 2014 साली औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर निघालेल्या मोर्चाचं मनोज जरांगे पाटील नेतृत्व करतात आणि 2014च्या विधानसभा निवडणुका जसजशा समोर येऊ लागल्या तसतसा मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा वेगाने पुढे येऊ लागला आणि त्यावेळच्या आघाडी सरकारनं 2013 साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। या राणे समितीनं राज्यात फिरून तज्ञांशी बोलून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला आणि त्यानुसार मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण देण्यात आलं त्याचप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची शिफारस करण्यात आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या शिफारशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केली। राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी 9 जुलै 2014 रोजी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची स्थापना करण्यात आली। 2014 साली मराठा समाजाला आरक्षण मंजूर होताच या निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि सत्तांतर झालं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार आलं आणि तिकडे मात्र कोर्टात मराठा आरक्षणाला आव्हान देणारा खटला सुरू होता। 14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मात्र सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मात्र सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवण्यास नकार दिला। 2016 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात येते आणि त्यानंतर संपूर्ण मराठा समाज आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्यांसहित रस्त्यावर उतरतो। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत
मराठा समाज पुन्हा ताकदीने रस्त्यावर उतरतो आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न येतो गायकवाड आयोगाकडे। न्यायाधीश गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर केला, परंतु त्या अगोदर 14 ऑगस्ट 2018 रोजी 102व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्र सरकारने आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेतले होते आणि राज्य सरकारला फक्त असाधारण परिस्थितीतच आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले। गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदा पारित केला आणि त्यानुसार मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं। त्यानंतर पुन्हा मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू झाली आणि यावेळी मात्र हायकोर्टानं मराठा आरक्षणाला वैध ठरवलं, परंतु 16% ऐवजी शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% अशी आरक्षणाची टक्केवारी ठेवण्यात आली। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षणावर निर्णय देत महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचे सांगितले। 5 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि त्यानंतर राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुद्धा 23 एप्रिल 2023 रोजी फेटाळून लावण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठा समाज हा मागासवर्गीयात येत नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षण देणे गरजेचे नाही। तसेच असाधारण परिस्थितीतच 50%पेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकते आणि सध्या अशी कुठलीही परिस्थिती नाही की ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। राज्यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीला सुरुवात झाली आणि 29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली। या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि याला हिंसक वळण सुद्धा लागलं। पुढे अशाच प्रकारे आंदोलन आणि उपोषण होऊ लागले आणि त्यामुळे सरकारने 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षणाची घोषणा करण्यात आली, परंतु त्यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी अविश्वास दाखवत हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सुरू केली। त्यानंतर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी 25 फेब्रुवारी 2024 रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यामध्ये मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। देवेंद्र फडणवीसांना त्यांचे जीव घ्यायचे आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मात्र यामागे शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरे गटांचा हात असावा अशा प्रकारची शंका भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांना मिळणारी आर्थिक मदत याच्यावर चौकशी करण्याचा निर्णय दिला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत एकूण 19 मुख्यमंत्र्यांपैकी 15 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे राहिलेले आहेत आणि तरीही या समाजाला आरक्षणासाठी आज रस्त्यावर यावं लागत आहे आणि यासाठी जबाबदार कोण आहे ही गोष्ट मात्र विचार करण्यालायक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।